काही काही लोकांना जातीपातीचा पोडका. महाराज भिल्ल समाजाची शबरी, त्या लोकांची नम्रता सांगतो तुम्हाला. शबरी माता नंतर सांगेल. भिल्ल समाजाचे लोक सांगतो, काही काही लोक त्यासले वाईट म्हणतस, पण त्यास ना मग इथली नम्रता राहस ना. आदिवासीस मा एखादा पोऱ्याला देखील का लगीन मा गली आली मा लग्न शेन तो ऋषीन बसेल शे असं देखील का तुम्ही? कोण का लगीन राहा ना लगेच नाचानं सुरू होई जाते. असं असा भाव खावात नाही त्या. माल कोणी बलावच नाही, माल कोणी सांगच नाही, असं देखील शे का? वाजा वाज ना लगे नाचाना सुरू. अरे बारी बँडनी वाट नाही दगतच त्या बिचारा इथला साधा राहता ना. नुसतं दपडं का ठोके ना अड्डिंग किचने अड्डिंग किचन लगे नाचानं सुरू करत. लगेच नाचानं सुरू. आणि आपला असले विन बिन करेल रास. 2 जण जातं, चला ना भाऊसाहेब थोडं नाचायला, चला ना हात धरी ओढले जातं. अवतटे गर्दी माव बरंच. आपल्याला ते जमत नाही. तू शिलग रे, तू कर रे काय आठ जागा नको अटकाव रे. मला सांगा मग कोणले चांगलं म्हणणं पडेल? कोणले चांगलं म्हणशात बहिणीस्वन? भिल्ल समाजाची लोक. पण वागणं एवढं साधं असतं का? काही काही लोकांना गुरमी या जातीची अगो सांगच तुमले. आदिवासीस मा एखादा पोऱ्याले जेवणले बोलावंच नाही तो ऋषीशने बसेल असं देखील आहे का? त्याच नामात जवाई बी समजत नाही, नांडोर बी समजत नाही. नाही ते आपलाच मा अशी पंगत चालस आणि जवाई असा आजूबाजूमा गरगरात फिरस. तो सासरा विचारस, का हो जवाई बापू भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही? मला कोणी विचारलंच नाही. तू नका फुटीन पाटा बांधा घ्या. या लोक्या खाय राहणार तू चेंद्र आहे. अरे तू बुक्या बुक्या वातडा व्हायचा तू खायणार आहे. करजदार ना माल कोणी विचारलंच नाही. लोके खाय राहणार दिखी राहणार खाई लेव आपलं आपलं. पण भलता ताठारास काही कायले म्हणजे जवाई बनणं म्हणजे त्यासले असं वाटस ना आमले मोठं बो बक्षीस काहीतरी मोठं आई भेटी घ्या आमले सर्टिफिकेट. अरे काय राव. नाही ते आदिवासी लोकेस ना रागणे रुसवाने सरडीन बसिले तर खायलेतच. हो आई होय ना मानचेस ना बहिणी म्हण तुम ना. आदिवासीस मा एखादा नवर देऊन मायन ऋषेले बो असं देखील का तुम्ही? नवर देऊन माय ऋषेशने खाय नाही राहणे उजीच बाया रावण्या का राहण्यात असं देखील तुम्ही? नाही ना. मी एक लग्न मागो श्रीमंत माणसासनं लगीन होतं. करोडपती लोक हो. आता मी बी त्याच भावतून गहू इथला मोठला लोक आहेत बोबल तर शांतता होई म्हणतं. गहू नवर देऊन माय खाता खाता ताटवर ते मंडप नाही एक कोपराल उभी. नवरीन माय नवरीन काकू नवरीन चुलत्या बड्या गर्दी करून उभ्या. ताई खायल्या ना चुकाय घे ना ताई खायल्या ना म्हणतं. याच गाय असं काय चुकाय ना भाऊ. मी गहू म्हणतं चला आपण जरा महाराष्ट्रमा बरं नावही जायले आपला मान राखिली म्हणता आई बहीण. म्हणतं ताई या बड्या बाया रावण्या कऱ्या खायल्या ना म्हणतं. नाही म्हणे महाराज मला नाही खाणं म्हणे. म्हणतं खायल्या ताई. नाही म्हणे महाराज. म्हणतं आई काय टेकीन मर जाई रे. म्हणतं काय जाय ताई? काय नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायशी. म्हणतं मग काय जाय? मी नवर देऊन मायशी. म्हणतं वय न काय म्हणे मला कोबरान वाटी तरी लाई का. बाप रे उलगेल वावरशे रे भाऊ. आई 10-12 तोडं सोनं घालेल शहांगवर 8-10 हजारनी साडी नेशेल 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडो घाल दिना बाणट सुरत नाही. तेवढं बरं आहे आको लंगानामात त्याच्या बाया नाही येते. विठ्ठल विठ्ठल भिल्ल समाजाची शबरिया. बोलू नका बोलू नका. पहिलेच सांगेले फुकट बोलानच नाही. किंमतच व्हायला पाहिजे आपला बोलाने. हां विचार आमना रावसाहेब दादा त्यासले सरपंच असले कथा घ्या त्या का जुपिन निघ घ्या तू. हां 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 मला असं वाटलं सांगे चौरी पाम भरायला दिना तुम्ही ती उपटी घाला म्हणतं मला. समाज कोणता त्याच्यापेक्षा भक्ताच्या अंतकरणाचे भाव काय आहेत ते बघतो माझा भगवंत. हो भिल्ल समाजाची शबरिया. भिल्ल समाजाची शबरी दादा. पर शबरीचं देवावरचं प्रेम किती ऐका. शबरी लहान वयातच शबरीचं लग्न आणि पहिल्या दाखलपणात लग्न विजायत. लहानपणी लग्न ठरलेलं आहे शबरीचं. लग्न ठरलं बकरांची धावण बांधलेली. शॉर्टकट सांगतो पुढे सांगायचा विषय हा थोडा शॉर्टकट सांगतो कारण आहे बऱ्याच लोकच नाही ऐकेल बी तरी इशारा करस. ए पोरीवन ए शांत बसा रे. ए शांत पडा रे किडा नाक पाडा रे. बोलू नका भाऊ बोलू नका रे. आंगे पांगे धंदा ना होऊ द्या रे. अरे खपू द्या रे. बोनीन पाहिले नका दांगडो घाला रे. खरं तर खरंच बरं का सचिन बाबा. आबासाहेब मी इथं जवळपास कीर्तनच करत नाही. हे 2 कीर्तनं झाली माझी आणि मागच्या वर्षी एक कीर्तन इथंच झालं होतं मला वाटतं धमान्याला.
बस हे तिसरं कीर्तन असेल परिसरात. मी परिसरमा कीर्तन लिहित नाही. त्यांना कारण असं आहे, चोपडाकडे जाऊ ना, इथला के राहतस ना, इथला के राहता ना, झाडवर पिके जातं तरी बी तोंड लावतात नाही त्या. मग त्यावर त्यानं अंदाज लायले ना, जडे पिकस ना तडे खपत नाही बुवा असं. त्यामुळे जोडेना तारखा लिहित नाही. पण ते कसं आहे ना, कोणी माय कोणामुळे कोणा पाय पडस असं होई जायचे. म्हणशीन शांतता लिया, काहीच बोलजात नका भाऊस्वान. भिल्ल समाजाची शबरिया, लहान वयात लग्न ठरलेलं, लहान वयात लग्न ठरलं, बकरांची दावण बांधलेली. बापाला विचारलं, बाबा एवढे बकरे काहून बांधले आहेत म्हणले. बापानं सांगितलं, शबर राजांनी बेटा ही बकरांची दावण आहे ना, तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणले. शबरी आईला वाटले एवढे जनावरं मरतील, एवढे जनावरांना कापून लोक खातील, मला लग्नच करायचं नाही. शबरी माता जातीनं कोण होती? माया हो. हां, आपली भाषा मा तसं मला जात अजिबात आवडत नाही सांगा ना, पण तुमले परिचय कर दिला नो. आपली भाषा मा बिलीन होती बिचारी, आदिवासी. बरोबर आहे ना, जातनी बिलीन. तिले वाटणं जनावरे मराल नाही पाहिजे बा असं, म्हणजे जातनी बिल्लीनले समजणं मटण मासा खावं नाही असं. बेकार हुशार आहेत बहिणी म्हणतो मी. जातनी बिल्लीनले वाटणं मटण मासा खावं नाही, आणि या स्वतःला चांगली जात ना म्हणणारा मालकाने ठेसा मग काड्या टाकायचं. ठेसा सवाद देत नाही. मर जाय रे तू, फाशी लिन मर जा रे हो, ठेसा मा काड्या. हा, भिल्ल समाजाची शबरी म्हणते की बाई जनावर जर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. या महाराज घराचा त्याग केला, अरण्यात जाऊन राहत्या. मातंग ऋषींच्या आश्रमाच्या जवळ सहारा घेतला आणि तिथं राहत होती. हो, आणि गपगुमान सेवा करत होती. गुरुजींना कळत नव्हतं. एके दिवशी गुरुजींनी बघितलं आणि प्रश्न केला, बेटा कोण आहे? म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे. आता शबर राजाची शबरी ही पण मागच्या जन्माची राजाची राणी होती, राजाची राणी होती. एके दिवशी आता कुंभमेळा येतोय, कुंभमेळ्याला दर्शनाला जायचं होतं. राजांना सांगितलं मला कुंभमेळ्यात जायचंय. म्हणले शबरी सॉरी, म्हणले तू राणी आहे, तू राजाची राणी आहे, तुला एवढं सहज निघता येणार नाही. तुला सहज निघता येणार नाही. जर तुला जायचं असेल तर मेना हो पालखीमध्ये बसवावं लागेल. हो, रथ तयार होईल, त्या रथात तुला बसवायचं आहे. आणि मग जाताना सुद्धा तुझा चेहरा कोणाला दिसायला नाही पाहिजे, एवढा घोंगट असला पाहिजे. हो, तेवढा घोंगट. आणि गेली राणी कुंभमेळ्यामध्ये. साधू संतांचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेताना घोंगट एवढा होता की तिला चेहरा कोणाचा दिसला नाही. घरी आली, रडायला लागली, देवाच्या समोर उभी राहिली. शबरी मातेनं देवाला सांगितलं, देवा राजाची राणी बनून जर साधू संतांचं दर्शन होत नसेल तर हा जन्म माझा काही कामाचा नाहीये. गरीब परिवारात जन्माला घाल, पण मला साधू संतांचं दर्शन होऊ दे देवा. म्हणून शबर राजाच्या पोटी शबरी मातंग ऋषींच्या कुटियाच्या जवळ राहत होती. एके दिवशी मातंग ऋषींनी सगळा इतिहास विचारला. सांगितल्याच्या नंतर हो बरेच दिवस निघून गेले. शबरी मातेची सेवा चालू होती. आता मातंग ऋषींची जायची वेळ झाली. मातंग ऋषींनी सांगितलं, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा. कहा जा रहे हो गुरुजी? बेटा भगवान का बुलावा आ गया है, मुझे निकलना पडेगा. गुरुजी एवढ्या अरण्यामध्ये मी फक्त तुमच्या भरोशावर राहत होती, आता तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर एवढ्या अरण्यामध्ये मी राहायचं कसं? गुरुजींनी सांगितलं, बेटा तुझी भक्ती एवढी खास आहे, तुझी भक्ती एवढी खास आहे की इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. त्या शब्दावर विश्वास करत शबरी माता नामचिंतन करत होती. बरं, रात्रंदिवस नामचिंतन करत होती. ते लंगानामा कोणतरी इक्रील नाही गेले ना, अहो भाऊ ना सौदा आहे तो. रातभर रास ना सौदा चोरी दपी करा. जितू मामाला असा धाक पड जायला बोलता नीच दकाच बोजा. अहो काय काय किळा पाडीन ते पाडू. टेन्शन नका लिया. हरी विठ्ठल विठ्ठल शबरी आई अरण्यामध्ये रात्रंदिवस नामचिंतन करते. प्रसंग आला एके ठिकाणी 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाच्या वनवासानंतर प्रभू रामचंद्र लखनजीला सांगतायत, लखन चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी ने प्रश्न केला, भैया हम 14 साल तक अपनी माँ को नहीं मिल सकते. तेव्हा
लखनजीला प्रभू सांगतात, अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करत नाही भाऊ, मी 82 वर्षाची होईस तोवर वाट बघणाऱ्या माईची गोष्ट करतोय. आणि त्या माईला भेटायला जायचे. दोघं बंधू निघाले शबरी आईच्या कुटियाच्या समोर गेले. शबरी आईनं बघितलं, दिसत नाही कस तरी बघितलं, पण शब्द गुरुजींचा त्याच्यावर विश्वास की शबरी ऐक ना बेटा, इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो तुला भेटायला जगाचा मालकच येईल. त्या शब्दावर विश्वास ठेवून शबरीला पटले की आलाय जगाचा मालक. आता जगाचा मालक कुटियाच्या समोर आहे, कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते, बोलू नका. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू. लखनजीने विचारलं, मा आप क्यों रो रही हो, रडण्याचं काय कारण आहे? शबरी आईच्या डोळ्यात होते अश्रू. शबरी आईनं सांगितलं, बेटा खरं सांगू का, माझं स्वप्न होतं की जगाच्या मालकाचं मला दर्शन झालं पाहिजे, जगाचा मालक माझ्या दारात आहे, पण तरी डोळ्यातले अश्रू बंद होत नाही. म्हणले, आई काय कारण आहे? अरे राजा, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, साधू संत आणि भगवंत दारात आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे, त्यांची सेवा झाली पाहिजे. पण इथं जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी माझ्या कुटियाच्या समोर आहे, देवाचे पाय धुवायचे आहेत, पण काय करू, लहानपणीच मायबापांचा त्याग करून, संसाराचा त्याग करून अरण्यात राहते, पालापाचोडा खाते आणि तशीच राहते. माझ्याकडे जर मी देवाचे पाय धुण्याची अपेक्षाही ठेवली तर देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही आहे. लक्षपूर्वक ऐका, देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही आहे, म्हणून मी रडायली. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे देवाचे पाय धुण्यासाठी पात्र नाहीये म्हणून रडत्या. अगं आई ऐक ना, तुझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय धुण्यासाठी म्हणून रडते, त्याच्यापेक्षा आनंद व्यक्त कर, तुझ्याकडे पात्र नाही जाऊ दे, पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे. भक्ती महत्वाची, भाव महत्वाचा आहे. हो, माझ्या देवानं जात बघितली का भेटण्यासाठी? अजिबात नाही. असं दे का, नको बिलीने मला जाणं नाही, असं दे का, अजिबात नाही. जातपात माझा देव बघत नाही. आता सांगितलं तुम्हाला आदिवासी समाज, अजून चला पुढे. आमच्या सगळ्या दादांच्या पाया पडून सांगतो, हे गाव काय माझ्यासाठी परक नाही, मी लहानपणापासून या गावात येतोय, पण बराच वर्षाचा गॅप पडल्याच्या नंतर येतोय. सगळ्यांना माझी विनंती असेल, कसं आहे ना, काही काही लोकांचे भाव वेगळे असतात. मला सगळ्यांना सांगावं वाटतंय, कीर्तनकार कोण आहे त्याच्यापेक्षा हे व्यासपीठ कोणतं आहे. आणि कीर्तनाची मर्यादा आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. अजून पुढचा नियम सांगतो, तंबाखू ओढून काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. हे आपले कीर्तनाचे नियम आहेत. आणि कीर्तनामध्ये टाइमपास म्हणून जर येऊन बसला असाल तर कीर्तन टाइमपासचं साधन पण नाही आहे. मला सांगायला आवडेल कीर्तनाची परंपरा कशी आहे आपली, सांगतो तुम्हाला. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी, आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती दादा. म्हणून सगळ्या तरुण भावांना रिक्वेस्ट असेल, तुम्ही जितू मामांवर म्हणा, भाऊंवर म्हणा की रविकिरण महाराजांवर म्हणा, जर तुम्ही प्रेमापोटी आला असाल तर मला 2 तास बोलू द्या. तुम्ही कोणीच बोलू नका, कारण मला ना बिनकाम न बोला ना बोलता रागेस. बरोबर आहे ना दादासाहेब? बोला ना असं ना, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. बिनकाम ना तक तशी येडाच नाही मायक बोला ना, एक कॉन भेटणार तरच बोलत बाबा मी. विठ्ठल 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 एका ठिकाणी भगवंताशी नारद महर्षींनी संवाद साधलेला देवासोबत. देवाला विचारलं, देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल, तुमचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहेत ना? कारण तुम्हाला जर हक्क मारायचं म्हणलं तर तुम्ही एका नावानं येणार नाही, एक नाव नाही तुम्हाला. मग एक गुजरातीमध्ये भजन आहे, हरी तारू हरी तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री, प्रभु तारू नामचे हजार, नामचे हजार, कहा नाम लिखवे कंकोत्री. तुझे हजारो नाव आहेत, त्याच्यातले काही नाव ऐ श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगतव्यापका जनार्दना, आनंदगना विनाशा, सकळ देवादी देवा, कृपाळी वाजी केशव, मानंद महानुभव, सदाशिव सज्जरूपा. इतकी सगळी नाव आहेत. मग तुला हाक मारायचं पण एवढं सोपं नाही या. मग देवा तुझी भेट पण घ्यायची आणि सहज भेटले पाहिजे तुम्ही. मग कुठं भेटणार आहे? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का
तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग जिथं भगवंताचं गुणगान चालते तिथं भगवंताची हजेरी असते. मग फॉर एक्झाम्पल लंगाण्यामध्ये कीर्तन आहे, जर लंगाण्यामध्ये कीर्तन आहे म्हणजे भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्म्याची हजेरी नक्कीच आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. मग पंढरपुराचा मालक जर लंगानामयीशने हाजरी लावस होईल, पंढरपूरना मालक जर लंगानामयीशने हाजरी लायरा ना कीर्तन मग आपला गाव मनगाव मग आपली कानबाई येत नशीन का? कारण मी कान्हा देशाचा पुत्र आहे म्हणून मला माझ्या हो कान्हा देशाचा स्वाभिमान आहे. हो आणि कानबाई माता मला सांगा ना आवडस त्यानं कारण असं आहे. कानबाई माता गावमा 3 वर्ष एकच दावेस बाबा कानबाई माता. बरोबर आहे ना. 3 वर्षानंतर एकच दिन येस एकच रातना मुक्काम रास. कितला रातना? एक रातना मुक्काम रास. पण अख्खा गावमा गाजा वाजा. हो आंडेर बेटी जवाई बिवाई नात्रे नोत्रे वट्टा गोया करले तर फार कधी होता होता सुद्धा वाची जास. खरं आहे का नाही. एक रातना मुक्काम पण अख्खा गावमा गाजा वाजा रास. हो आणि बरं का बहिणी हो आज ना कीर्तनकार म्हणीस नाही ऐकणं नाही शे तुमले. आज ना कीर्तनकार नाही आज ना तुमना भाऊ शे तुमना पोरे असं समजे ना ऐक जात. हो लगीन व्हा नंतर बाईनी सुद्धा आहे ना संसार जर सुख ना होई ना तिने माहेर मा एक रातना मुक्काम करायला पाहिजे. थोडा काही बैसले रागी मरी जायचो आमनास किडा पाडरा ना यान सत्यानाश हो या. हा संसारात जर काही संकट आहे काहीतरी जीवनात काही दुःख असेल आणि काही अडचणमुळे नवरा बेवडा आहे व काहीतरी अडचण आहे मनीषण राहसोय बिचारी माऊली ते बरोबर आहे. मग तिचा मायबाप शिवाय कोण आहे मग ती राहायला पाहिजे. भाऊ भाऊजाशिवाय कोण राहायला पाहिजे. बरोबर आहे. पण नवरा सुखमाटी राहणार सासू सासरा चांगला आहेत काही काही बाईसले दोन भांडाल बायाला आयल शेत हा त्या माहेर मावण्यात का नवराला फोन करते नाही म्हणा असा जीव करा ना 2-4 दिन राही जाऊ का तर ते शिलगे जाय. कानबाई सारखं येऊ एकच रातना मुक्काम पण अख्खा गाव मग गाजा वाजा. बरोबर आहे का नाही. हो हो आणि तसंच अंडीर बेटीनी एकच रातना मुक्काम करू माहेर मा रातभर नाही येणारी पूर्ण इथलं वजन रासना काका बाबा वा रे दिदील बोला वा रे बहीण कोणता घर दका रे कितला गाजा वाजा रास. हो आणि बाकीने बाया इथल्या निता तेल निघत राहते गरमा भाऊ जाई चालता चालता लात मार देस आया माहीत आहे पाय लाग घ्या माहीत तुमले पाय नाही लाग घ्या तू चांगला गोमाल दिना ना पाय कस काय लाग घ्या. रात्रीचा मुक्काम असावा कानबाई मातेसारखा आणि जी आई एवढ्या नियमात वागली माहेरी येत असेल रात्रीचा मुक्काम करत असेल मला खात्री आहे माझ्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे माझी कान्होबाई माता माझ्या कीर्तनामध्ये आलीच असेल. आणि जर कान्होबाई माता आली आहे तर मी खानदेशाचा म्हणजे खरा शब्द कान्हा देश आहे मी कान्हा देशाचा मुलगा असल्यामुळे मला कानबाई मातेचं आल्याच्या नंतर तिचं स्वागत करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. हो माय खेळत आली आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. आई खेळत आली आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. कानबाई खेळत आली माईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या. कानबाई खेळत आली आईला कुशाल खेळू द्या आई खेळत आली आईला कुशाल खेळू. हरी प्राप्ती उपाय सॉरी साधा भया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे नवांची प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारी तुकोबाराय महाराज. आणि हो तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा.
साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्यतन पावन झालेली आपली लंगाणे नगरी आणि लंगाणे नगरीमध्ये कार्यक्रम केम निमित्ताने सगळ्यांचे लाडके असणारे, सगळ्यांचे जिव्हाळ्यातले व्यक्ती म्हणजे आपल्या परिसराची श्रीमंती, आपल्या परिसराचं नाक आमदार श्री जयकुमार भाऊ रावल यांचा 16 तारखेला वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. खरं तर जसं आम्ही कीर्तनातून मागणीचा अभंग घेतल्याच्या नंतर सांगतो की भैया मागणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा आणि देणाऱ्याचा सुद्धा तेवढा अधिकार असावा. त्या युक्तीप्रमाणे वाढदिवस आहे आमदारांचा आणि आयोजक आहेत सगळ्यांचे परिचयाचे असणारे आमचे जितू मामा. कुठे गेले? वा वा. आमचे जितू मामांनी कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे. खरं तर महाराज लंगाण्यामध्ये कीर्तन करणं माझ्यासाठी जरा विशेषच होतं. त्याचं कारण असं आहे, या गावामध्ये मी लहानपणापासून भजनाला येते जीवान आम्ही सोबतच. या गावाचे भजनी मंडळ सगळे ओळखतात मला. पण विषय असा आहे की बऱ्याच वर्षानंतर मी या गावात येतो आहे कीर्तनासाठी. अगोदर भजनाला भारुडांना मी यायचो. हो, मग परिसरात मी जरा कार्यक्रम घेतच नाही बाबा. कसं आहे ना, आगे पांगे उलगी जायला राहत, थोडं दूर लई जाऊ तर डोरे दट करलंय. मग थोडं दूरलं तर कळायला मी म्हणा डोरे. हां, 8-4 दिन मग थैली बरणी का घरनी घेऊ. हा, पण कसं आहे ना, मला ज्यांनी तारीख दिली ते आमचे रावसाहेब दादासाहेब. त्यांना मी तुमच्या परिचयासाठी मी रावसाहेब म्हणलो, पण माझं स्वप्न असं आहे त्यांना पण मी सरपंचच म्हणतो. हां, ते माझ्या नजरेत सरपंचच आहेत आणि मला बघायचं आहे त्यांना पण. खरं तर तुम्ही लोक राजकारणामध्ये असूनसुद्धा जर परमार्थामध्ये तुम्ही सामील होत असाल तर मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे, अभिमान आहे. हे जे व्यासपीठ आहे हे कोणाचीही स्तुती करण्यासाठी नाही आहे. चुकीच्या व्यक्तींची स्तुती अजिबात इथं होत नाही, पण खऱ्याची स्तुती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं पण खरं आहे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, परमार्थामधनं काही पॉईंट मी नोट करतो. कृष्ण भगवंत रथ हाकत होते, अर्जुन रथावर बसलेला, अर्जुन रथावर बसलेला आणि कर्णानं जसा का बाण सोडला तसं अर्जुनाच्या रथाचं चाकच हाणून पाडलं. अर्जुनाच्या रथाचं चाक हाणून पाडल्याच्या नंतर भगवंताच्या मुखातून वाक्य निघालं, वाह वाह मर्दा काय योगदाय म्हणले. कर्णाची बडाई. अर्जुनानं देवाकडे बघितलं, म्हणले देवा तू माझ्या रथाचा सारथी असल्यावर दुश्मनाची बडाई मारतोय, तुला कळतंय का? देवानं सांगितलं तो जरी दुश्मन आहे पण खरं असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे. म्हणे कसं? अरे मी स्वतः जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी तुझ्या रथावर बसला असताना तुझ्या रथाचं चाकच हाणून पाडलं, मग योद्धा कमी आहे का? बरोबर आहे की नाही? जर दुश्मन आहे पर कर्तबदारी जर खरी असेल तर खऱ्याची स्तुती झाली पाहिजे आणि खऱ्याची स्तुती करायचं हे व्यासपीठ आहे. विठ्ठल विठ्ठल सांगणारच आहे मी पुढे. जितू मामांना आता विषय असा झालेला आहे ना, एखाद्यांचं नाव असतं नानभाऊ, तात्याभाऊ, आप्पाजी भाऊ, नाही का, असे टोपण नावं असतात. पण आमच्या जितू दादासाहेबांना सगळे जितू मामा म्हणूनच ओळखतात. कारण मला ज्यांनी पण फोन केले परिसरातून, बाबा तुम्ही कीर्तनाला जात आहेत लंगाण्याला? हो गो. हा, ते जितू मामांकडे जात आहेत का? मग मी देखील होतं नाही पण नाव ऐकेलं होतं. म्हणतं जितू मामा बराच धोतरवाला होते म्हणतं. मी आठवून तो माल वाटणं मनी बी जिराय राहणार जितू मामा ते म्हणतो. आता मामा ज्या अर्थी म्हणतात म्हणल्यावर म्हातारा व्यक्ती असेल, पण मग तुम्हाला सांगू का, मामा कोणाला म्हणतात माहिती आहे का? आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माय. बरोबर आहे ना? हिंदीला मायमध्ये मा म्हणतात. बरोबर आहे ना? भूतलावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती माय आहे. तिला हिंदीमध्ये मा म्हणतात फक्त एका शब्दात, पण ज्याला मा म्हणतात म्हणजे मायचं डबल प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे मामा. विठ्ठल विठ्ठल
कीर्तनासाठी उपस्थित आमचे महाराज मंडळी, खरं तर मला या मंडळींना बघूनच इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय ना महाराज. मज या जातीचे मज भेटो कोणी, नाही का. हो, आमचे सचिन बाबा असतील, सचिन बाबांचे सगळे विद्यार्थी असतील. खरं तर मला सचिन बाबांबद्दल सांगायला आवडतं. मी पूर्ण कीर्तनात जर विषय आला ना बाबा, तुम्ही नसल्यावर पण विषय घेतो, तुम्हाला महाराज लोक सांगत असतील. सचिन बाबांची एक खासियत आहे, यांच्या मतलब संस्थेमध्ये विद्यार्थी शिकवतात बाबा, विद्यार्थी घडवतात. किती विद्यार्थी आहेत बाबा आता आपल्याकडे? 125 ते 150 विद्यार्थी आहेत. कितला? 125 ते 150. 125 पुरेले समावणं, इथलं काही विशेष नाही बा. बाकी ना तिथलं बरं. हां हां, तो आता आहे पोपट आता 125 पोरांना शिकवताय महाराज. मला तेही उदाहरण द्यायला आवडेल तुम्हाला. आपला घर ना 2च पोरे राहतं, दिवाळी सुट्टी मा एकली माहेर वाटलाय देस मन बहीण, 2च समा वावतात नाही. आपला स्वतःना बी आपला काही समा वावतात नाही, दुसऱ्यांना 125 पोरे आपला समजून वागी राहणार महाराज. कधी कधी ना आपल्याला आहे ना काही गोष्टी सहज वाटतात, पण कधी व्यवस्थित बारकाईने विचार केला ना बारीक बारीक गोष्टींचा तर कळतं. हां, पण ज्याला जाडं मोठं वागान सवय त्याला काही फरक पडत नाही. ज्याला अंतकरण आहे का तो विचार करस, बरोबर आहे की नाही. एखादा सहज बोलीन निघा, काय रे बाई कथा फिरायला रे, एखादा व्यवस्थित काय हो कथा होता तो, तेच विचार नाही, फक्त फरक आहे. जसं एस टीमा चढान टाईमले एखादी बाई जागा देत नाही मनीषीने, एखादा माणूस सांगस मावशी थोडं बसायला जागा द्या ना, कितलं व्यवस्थित आहे. मावशी म्हणजे आपली मायनी बहीण, बरोबर आहे ना. बघा बरं, माल चुकीनं बोलणं नाही, फक्त तुमले पटार दे नाही बोला ना, कितला फरक पडस. तिले जर सांगा मावशी थोडी जागा दे, सहज थोडी जागा भेटीन. मावशी मनीषी जर सांग, हा ते मावशीच लागीन नाताले, फक्त भाषा पलटाय टाका, नाही मन बापने साली थोडी बसायला जागा दे. कसं वाटणं नातं ते त्याचे मावशी बनाई म्हणजे बापने साली जुनी ना, फक्त बोलानी पद्धत पाहिजे. हो, आणि आपला बोलण्यात जर तोल गेला ना, आता एखाद्याने जर म्हण काय रे महाराज कथा फिरायणार रे, आमले काही नाही आम्ही निघीच असोत, पण मग विचार करणारा माणूस विचार असा करस, प्रोजेक्ट जर इथला खराब आहे ते कंपनी कितली खराब होईल. म्हणून आपण तारतम्य राखूनच बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि माय बेस्ट गायनाचार्य म्हणजे आमचे गोकुळाबा महाराज. लंगाण्यामध्ये आबासाहेब आलेत, अगोदर आले असतील मला माहीत नाही, पण आबासाहेब आले याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणताच नाही. या माणूससाठी सप्ताह ठरेल तारखासुद्धा कॅन्सल होई जातीस, 2 महिना लेट करसूत पण आबा पाहिजे गायनले. हे आम्ही अनुभवलं आहे बरं का. हां, पण ते त्यांसाठी मग त्यांना मना किडा पाहिजे. सगळे गुणवान मंडळी आहेत इथं आलेले. आमचे गुरुजी, आमचे बाबा शंकर बाबा, हां शांताराम गुरुजी, आमचे बाबा शशिकांत बाबा. खरं तर हे महात्मा आपल्या गावाला आलेत, आपल्या गावाच्या पावन धरणीला त्यांनी स्पर्श केलेला आहे पायाचा. म्हणजे खरं तर असे लोक सहज येत नाही. हां, सहज येतच नाही, आणि जर सहजी घ्या ते त्यासनं महत्त्व आपले कळत नाही, बरोबर आहे की नाही. सहजासहजी जर भेटलं ना त्याचं व्हॅल्यू कळत नाही. रस्ता तरी चालता जर कधी पॉकेट सापडी घे, त्यामा जर 10,000 सापडी घ्या, तुम्ही काही विचार करता 10 टाकीन 20 बँक माठी देऊ असा विचार करता का? हेश करसो रे, 10 महिने 3 बी घ्या तरी 7 राहतील, फुकट नाहीतच, बरोबर आहे का नाही. म्हणजे फुकट भेटेल वस्तूनी किंमत नाही. जवळ आपण दिनभर घसोड काम दिनभर काम करू तवय 500 भेटत. मग पोऱ्या रडत पप्पा वेपर टाय का बट्टय आटेनं काम काढलं जायला रे. 5 रुपये पोटना पोऱ्याला देवाला कटाया करत, पण 10 जर भेटेल राहणार ना 3,000 उलगावाला आहे काही करत नाही. म्हणून सांगतो, सहज भेटल्याच्या नंतर कळत नाही, पण ज्यांना कळलं त्यांना अर्थ कळेल की हे लोक एवढे सहज येणारे नाही आहेत. हो, हे आलेत म्हणजे आपलं काहीतरी पुण्य फडाला आलं, म्हणून हे महात्म्यांचं दर्शन झालं. आज माझाही दिवस सफल झाला बाबा. मी लई नर्वस होतो, नाराज होतो. सगळे महाराज मंडळी आले आणि तुम्ही आल्याच्या नंतर आता मला म्हणाल चाली रवी किरण महाराज नगर पावन वै घेऊ असं. विठ्ठल विठ्ठल. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम नवीच आहे. त्या असं आहे
हाय साऊंड सिस्टीम चांगलीच शे, पण मधमाजरी चुकणं तरी मला चांगलंच म्हणणं शे. त्यानं कारण असं आहे, उद्घाटन मी करेल. मना असं गच्चीवर पाय टेले आणि त्याच्याने हुंडूक बिन निघू देत नाही त्या 2 तास. एकदम हुशार माणूस ना काम रास बरं आहे. हां काय रास ना, जो किडा पाडणार आहे ना का त्या पण बाजारनी यादी दे देऊ आणि ती हुशारी बारी करेल तुम्ही. विठ्ठल विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी, यूट्यूब चॅनलचे मालक माझे ऋषी भैया असतील, माझे विकास भैया असतील. खरं तर भैया माझ्या कार्यक्रमाला एवढे लांबून लांबून येतात तुम्ही. दादा माझे मोराण्याचे आहेत. हे दादा माझे पार तिकडे तुमच्या परिसरातले आहेत नाही का. पण कसं आहे ना, मी त्यांना सांगितलं, म्हटलं कोणीतरी विशेष व्यक्तीचा कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल. म्हणतं टेन्शन लिहू नका, जेवण तिथं काय जाईल त्याच नाही दिनात ते बरं नाही ते आपला माईन खड्डं पाडायचं. पण खरं तर तुम्ही ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत, साऊंड सिस्टीम चांगले, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, ऐकणारे श्रोतेही चांगले आहेत. सर्व लोके चांगला शेत, फक्त आता देखोत बा कीर्तनकार काय बोंब पाड असते. विठ्ठल 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 अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडोनी संसार बैसले अंगणी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना साधकांना सांगताय, भैया अशा देवाला शरण जा की त्या देवानं भक्ताच्यासाठी किती खालच्या पातळीचं काम करायला लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. हो, भगवंताला शरण जा, पण अशा देवाला शरण जायचे की त्या देवाला भक्ताच्यासाठी काम करायची लाज नसावी. अशा देवाला शरण जायचं. फॉर एक्झाम्पल, हां मला ही क्लिप चांगली व्हायरल होईन होती आमदारकीन टाइमले. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. जितू मामा, राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं मी अजिबात म्हणणार नाही. पण असा माणूस संगे फिरानं की त्याले आपलं पडेल घरनं बितड दिखाल पाहिजे. असा माणूस संगे फिरो की त्याला आपले पडेल घरनं बितड दिखाल पाहिजे. बाकी ना बितडा पाल काय जाके जाके आणि त्याच ना मागे फिरतं त्या बंगलावाला ना घरकुल मंजूर करतो त्यातले शिलगाव ना शे का. हा भाई तू मेरे धाम पे तो मैं तेरे काम पे. विठल 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 म्हणून भगवंताला शरण गेला पाहिजे. पण अशा देवाला शरण जायचं की त्या देवानं भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं खालच्या पातळीचं काम करायला लाजला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला सांगायला आवडतं, युट्यूबला तुम्ही लोक ऐकत असाल, मला सांगायला आवडतं माझा भगवंत कधी जातपात बघत नाही. काही काही लोकांना जातीपातीचा लईच पुडका असतो. मी आठेनं मला काहीच माहीत नाही. कमीत कमी 10 वर्षानंतर तुम्हाला गावमा पाय ठिरायनो मी. मला आठेनं काहीच माहीत नाही. खरं सांगू का, मी मोकला जाणे सर नावे बी उसरी जायले भजनी मंडळ म्हणा. हां म्हणून मला तुमच्या गावातला काही इतिहास माहिती नाही, पण मला सत्यता सांगायला आवडेल. जसं की काही काही लोकांना जातीपातीचा पुडका होता, पण माझा भगवंत या गोष्टींना मान्य करत नाही. तुमची जात कोणची होती त्याच्यापेक्षा तुमचा अंतकरणातला भाव काय असेल ते बघून माझा भगवंत तुमचं काम करतो. हो बरोबर आहे ना, बोलू नका. काही काही लोक असले जातीनं बोलता पुडकारास. पहिलेच माफी मागीन बोल राही नो, कारण गावन जोडेशे आते निघव तरी सकाळी मग तुम्ही फोन करी लक्षात घर आहे का भाऊ. पण हाय बी तिथलंच खत सत्यशे. ज्या भगवंताची स्तुती करायला निघतो आम्ही कीर्तनकार महाराज मंडळी, कंबर कसून सांगतो. कारण खरी बाजू सांगत असताना कंबर कशी लटकणं पडस. मग कंबर कसायची घाबरान काय गरज आहे. विठ्ठल विठ्ठल काही काही लोकांना जातीचा पुडका, मग यो जातीचा मी त्यो जातीचा मी, लई मोठ्या जातीचा माल त्याच नागरनं पाणी चालत नाही, मी त्यान घरनं आई खात नाही, त्यान घरनं ते खात नाही. बरं वही गे बोलू नका. कोण घरनं पाणी चालत नाही, यान घरनं खात नाही. नेमकं प्रसंग असा होणार, पोऱ्या 35 वरीस नाव आहे घ्या, पोरच भेटणे नाही. तथाईन करलंय ना, याला बी माहित नाही कोणता जात नाही. 2.5 लाख रुपया मा भेटणी भो. मग का हो आप्पा तुमले ते कोण घरनं पाणी चाले नाही आहे, पण ते बट हात बुचकाईन रांधे ते कस काय करा ना. जिरवली का नाही माझ्या देवानं, जिरवली का नाही.
तुम्ही कित्या मोठ्या जातीचे असाल पण आमचे संत आणि आमचे भगवंत जातीला अजिबात व्हॅल्यू देत नाही. जात तुमची ती ग्रेट असते ज्याच्या गळ्यात माळ असेल. विठ्ठल. एका ठिकाणी तर तुकोबराय गोड सांगतात, जातीनं जर ब्राह्मण असेल आणि त्याच्या गळ्यात माळ नसेल, तो नियमात वागत नसेल, तर काय त्याच्या जातीला महत्व आहे? जातीनं ब्राह्मण आणि वर्तणूक जर ब्राह्मण सारखी करत नसेल तर माझे तुकोबराय शिवी घालतात. ते मी बोलणार नाही पण शॉर्टकट सांगतो. अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय, त्याची टिंब टिंब प्रसवली. जातीनं ब्राह्मण पर तो जर अभक्त असेल तर त्याच्या मायला शिवी घातली तुकोबरायांनी. हा, पण बाकी जातीनं जर का चांभार असेल, वैष्णव, तर त्याच्या मायला धन्यता माझे तुकोबराय देतात. म्हणून सांगतो वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही, जातीला अजिबात व्हॅल्यू नाहीये. हो, माझा भगवंतही जात बघत नाही. माझ्या भगवंताने किती खालच्या लेव्हलची कामं केली ऐका. जातीत हिंदू धर्मामध्ये सगळ्यात खालच्या लेव्हलचं मानलं जातं, खालच्या जातीचे मानले जातात. मी पहिलेच सांगितलं मला जातपात अजिबात आवडत नाही. माणूसना स्वभाव ठरावस, त्यांना काम ठरावस, तो कोणता जातनाशे असं. हो, जो ब्रह्मन ज्ञान जाणतो तो ब्राह्मण. ती यादी मग आपण बसतात नाही मनीषीनं आपण बारी बरानं बी नाही. भिल्ल समाजामध्ये संत जन्माला आले, त्या मायचं नाव काय होतं? शबरी माता. देखा बरं, आपण आदिवासी म्हणजे साधन सिंपल सांगेन मग काय जातस जिजाऊराव महाराज. आदिवासी म्हणजे जाऊ द्या हो, हसत राहतं त्या. पण ऐका, ते ज्यासले गमेंडा ना आम्ही उजी बारी जात नाही तस त्यासले सांगत यूट्यूबनं माध्यम ते नुसतं आठे बटेलवालाच नाही हो, बाहेर बी जास्त मटेरियल बाहेर देस मग इकावाला लाग घ्या ते कंपनीला बालता 22 जायला शात सध्या. हा, आणि खरं सांगू का, मी तोलना धंदा करत नाही. मी जे खरं आहे ते बोलून मग काय जा सचिन बाबांनी त्यासले माहिती काय. आपण एक कीर्तनी करता यास ना तोल करत बटाना. आपली दुकानं हायवेवर गिरायकच नाही, कमी नाही. महिन्याना 30 दिन राहतात, 300 फोन राहतात. कोणता बी 30 पास करणार राहता आपले. मनीषीन तोलना धंदा आपण करतातच नाही. हो, रोकडा बोलीन मग जास मी काढतो खिचडीन लई मन बोगणं.